ना श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहे फरसाण्याची भाजी। मी तेल गरम करत ठेवले, कढईत आता कांदा घालणार आहे। कांदा चांगला भाजून घ्यायचा। कांदा भाजला की टोमॅटो घालायचे। कांदा टोमॅटो चांगला भाजला पाहिजे। मग आलं लसूण पेस्ट घालायचं। आलं आणि लसूण मिक्सरला फिरवून घेतले। आलं लसूण पेस्ट चांगलं भाजायचं म्हणजे त्याचा उग्र वास येत नाही। थोडीशी हळद घालायची। कांदा टोमॅटो चांगला भाजला आहे, थोडासा गरम मसाला घालायचा आणि लाल तिखट घालायचं। कांदा लसूण मसाला तुम्हाला कसं तिखट हवा असेल तसं। इथं मी पाणी गरम करायला ठेवले। कधी पाणी गरम करून घालायचं आणि जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी घालायचं, आपल्याला किती लागणार आहे तेवढं। आणि चांगलं उकळून द्यायचं। मग फरसाणा घालायचा। त्यात मीठ थोडंच घालायचं, कारण फरसाण्यामध्ये मीठ असते ना, त्या मीठ थोडंच घालायचं। आता तयार झालंय। आता फरसाणा घालून द्यायचा आणि लगेच जेवायला बसायचं, कारण थंड झालं की फरसाणा असा गिर होतो। पटकन जेवायला घ्यायचं।